नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, लॉटरी सोडत जाहीर झालेली आहे. आरटीची आज लॉटरी सोडत जाहीर झालेली आहे आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचं आरटीसाठी नंबर लागलेला आहे अशा पालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सूचना काय आहे की आपल्या पाल्याचं जर आरटीसाठी निवड झालेली आहे तर आता आपण काय करायचं. बघा मित्रांनो, सविस्तर असा व्हिडिओ आहे. नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका की आता आपल्याला काय करायचं आहे ते. बघा, सर्वात प्रथम काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचना ऐकून घ्या. आरटीच्या साईटवर गेल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचना तुम्ही बघू शकता. आरटी 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन सर्व्हर स्लो होऊ शकतो, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्र नोंदवली आहे त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडून जाऊन काढावी. पालकांनी आपल्याबरोबर आरटी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावी. बघा मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर आहे ते घेऊन जायचं आहे. तसेच आरटी पोर्टलवर जे हमीपत्र आहे ते हमीपत्र घेऊन जायचं आहे. हमीपत्र कुठे आहे बघा मित्रांनो, खाली आल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र आहे, त्यावर क्लिक करा. डाउनलोड सेल्फ हमीपत्र या बटनावर क्लिक करा आणि हे हमीपत्र आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव जसं तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असेल, आधार कार्डवर असेल ते टाका. अर्ज क्रमांक, जो फॉर्म भरताना तुम्हाला अर्ज क्रमांक मिळाला होता तो इथं टाका. त्यानंतर इथं वडिलांचं किंवा आईचं किंवा पालकांचं इथं नाव टाका आणि इथं ज्यांचं नाव टाकणार आहे, जे पालकांचं नाव टाकणार आहे त्यांची सही व नाव इथे टाका आणि मोबाईल नंबर टाका आणि इथे तारीख टाका. आलं लक्षात? तुम्हाला एक हमीपत्र लागणार आहे आणि जे अलॉटमेंट लेटर आहे ते लागणार आहे. तर अलॉटमेंट लेटर म्हणजे काय तर बघा मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि खाली पासवर्ड टाकून कॅप्चा भरून लॉग इन बटनावर क्लिक करा. आता ज्या कोणी विद्यार्थ्यांकडं किंवा ज्या कोणी पालकांकडं पासवर्डच नाही अशाने काय करायचं आहे तर अशाने रिकवर पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. रिकवर पासवर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमच्या मुलाचं बर्थ डेट टाकायचं आहे. त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो OTP येईल किंवा जी माहिती तुमच्या मोबाईलवर येईल त्यानुसार तुम्ही पासवर्ड रिकवर करू शकता. बरं, आता आपण अलॉटमेंट लेटर कसं काढायचं ते बघूया. बघा मित्रांनो, इथे तुमचा लॉग इन ID म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन ID, त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड टाकलेला होता तो पासवर्ड आणि इथे कॅप्चा भरून लॉग इन या बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर बघा वरच्या साईडला चाइल्ड इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन नंबर, त्याच लाईनने तुम्हाला ॲडमिट कार्ड दिसेल. ॲडमिट कार्ड या बटनावर क्लिक करा. ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल. बघा मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं मुलाचं आरटीच्या लॉटरीमध्ये नाव आलं असेल तर त्याचं तुम्हाला स्कूल दिसेल, कुठल्या स्कूलला तुमच्या मुलाचा नंबर लागला आहे. त्यानंतर व्ह्यू ॲडमिट कार्ड, त्याच्या खाली व्ह्यू अँड प्रिंट ॲडमिट कार्ड या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, हे जे ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल यालाच अलॉटमेंट लेटर म्हणतात. बघा, सर्वप्रथम इथं तुमची वैयक्तिक माहिती आलेली असेल. त्यानंतर आता तुम्हाला कागदपत्राबद्दल काही डाऊट आहे तर कागदपत्राबद्दल इथे दिलेलं आहे प्रमाणपत्राची यादी. प्रमाणपत्राची यादीमध्ये जे जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना सांगितले होते, म्हणजे जसं की आता या विद्यार्थ्यांनी त्याचा ॲड्रेस म्हणून सांगितलं आहे बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. कास्ट प्रवर्गामध्ये मोडत नाही, म्हणजे जात प्रवर्गामध्ये जे मोडत नाही त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. या विद्यार्थ्याला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. या विद्यार्थ्याला फक्त ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. बघा, काही महत्त्वाच्या सूचना आहेत. student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर व्हेरिफिकेशन कमिटी या टॅबवर क्लिक करावे आणि शाळेच्या जवळील पडताळणी केंद्र बघावे. एका पालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास त्याचा लॉटरीद्वारे मिळालेला प्रवेश रद्द करणे अथवा योग्य ती कारवाई केली जाईल.
अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची साक्षांकित किंवा मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे. भाडेकरारनामा हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरारनामा हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. परंतु भाडेकरारनामा हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा. म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे, कमीत कमी त्याचा 1 दिवसापूर्वीचा हा भाडेकरारनामा लागणार आहे आणि त्याचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा लागणार आहे. सर्व कागदपत्राचे 2 कॉपी काढाव्यात. त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करावा आणि एक संच शाळेत सबमिट करावा. उत्पन्नाचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरले जाणार नाही. पडताळणी समितीकडून सर्व कागदपत्राची तपासणी करून घ्यावी. निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राह्य धरले जाईल. तसेच निवासी पुरावा म्हणून गॅस कार्ड रद्द करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, जर निवासी पुरावा म्हणून तुम्ही जर बँक पासबुक दिलेले असेल तर बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचे असले पाहिजे. आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट पावती, अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि प्रवेशाचे कागदपत्र घेऊन विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट, ही रिसीट कुठे मिळेल? ही रिसीट तुम्ही जेव्हा पडताळणी समितीकडे जाल त्यावेळेस तुम्हाला पडताळणी समिती ही रिसीट देईल. ही रिसीट, त्यानंतर जे अलॉटमेंट लेटर आहे जे तुमच्या समोर दिसते त्याला अलॉटमेंट लेटर म्हणतात, त्यालाच ॲडमिट कार्ड म्हणतात. हे लेटर आणि हमीपत्र, मगाशी तुम्हाला दाखवलं ते हमीपत्र आणि प्रवेशाची कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा. पालकांनी अर्ज भरताना नमूद केलेल्या निवासी पुरावा पत्ता आणि गुगल लोकेशन या तफावत आढळल्यास पडताळणी समिती आपला प्रवेश रद्द करेल. व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यावर पालकांनी स्कूल कॉपी दिली जाईल. पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतर शाळेत प्रवेश घेण्याची कारवाई विहित मुदतीत पूर्ण करावी. पालकांनी लॉटरीद्वारा प्राप्त झालेली शाळेची माहिती, भौतिक सुविधा, शाळेचा बोर्ड इत्यादी पाहूनच मगच शाळेत प्रवेश घ्यावा. प्रवेश घेतल्यानंतर याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. आणि खाली दिलेलं आहे पडताळणी समिती कुठं कुठे आहे त्या शाळेजवळच्या. बघा मित्रांनो, इथं डॉक्युमेंट तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे हे सांगतो. खाली जे अलॉटमेंट लेटर आहे त्याच्यात सर्वात खाली जे दिलेलं आहे पडताळणी समितीचे केंद्र आहेत, त्यापैकी कुठेतरी एका केंद्रात जाऊन तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा. डॉक्युमेंट कुठे लागणार आहे ते तुम्हाला वरती सांगितले. प्रमाणपत्राच्या यादीमध्ये जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट लागतील. आणखी असतील तर ते पण घेऊन जा. त्याच्या 2 कॉपी काढून ठेवा. एक कॉपी पडताळणी समितीकडे सबमिट करायची आहे आणि एक कॉपी शाळेत सबमिट करायची आहे. बरं, तुम्हाला आता पडताळणी समितीकडे काय घेऊन जायचं आहे? एक अलॉटमेंट लेटर आहे, ते कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं. ते अलॉटमेंट लेटर तसेच जे हमीपत्र आहे ते पण तुम्हाला दाखवलं. हमीपत्र म्हणजे अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितले होते ते डॉक्युमेंट, आधीचे डॉक्युमेंट पण घेऊन जा. ते डॉक्युमेंट घेऊन पडताळणी समितीकडे जायचं. पडताळणी समिती कुठं असणार आहे तर बघा, या अलॉटमेंट लेटरच्या खाली तुम्हाला खाली पडताळणी समिती दिलेली असेल. त्यापैकी कुठल्या तरी एका पडताळणी समितीकडे गेले तरी चालेल. तिथे जाऊन तुमचा फॉर्म व्हेरीफाय करा आणि एक पावती देईल पडताळणी समिती, ती पावती घेऊन तुम्हाला तुमच्या शाळेत जायचं आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तिथं सबमिट करायचं आहे आणि तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. ही होती RT संदर्भात तुमचा प्रवेश कन्फर्म होण्याची माहिती. हीच प्रक्रिया आहे, दुसरी कुठली प्रक्रिया नाही. प्रक्रिया समजली असेल तर या प्रक्रियेनुसार तुम्ही जा, तुमचं पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म करा. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.